बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. कर्म. बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहेत काय? बौद्ध धर्मात कर्मसिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. बौद्ध धर्मात त्याचे स्थान कोणते आणि त्यांचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदर सांगितलेले आहे. अज्ञ हिंदू न समजता केवळ शब्दसाम्यावरून असे म्हणतात की बौद्ध धर्म अथवा ब्राह्मणी वा हिंदू धर्म एकच आहेत. शूद्र आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात, परंतु त्यात त्यांचा हेतू अज्ञ बहुजन समाजाची बुद्धी पुरस्कर दिशाभूल करणे हा असतो. सुशिक्षित ब्राह्मणांना माहीत असते की बुद्धांचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा भिन्न आहे आणि तरीही ते म्हणत राहतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी अथवा हिंदू धर्म एकच आहेत. त्यांच्या द्वेषबुद्धीने चालविलेल्या अपप्रचाराला या दोन धर्मातील कर्मसिद्धांतविषयक समान परिभाषेने सहाय्य होते. म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्म निरीक्षण करणे आवश्यक आहे. शब्दांचे कितीही साम्य असले तरी बुद्धांच्या कर्मसिद्धांतांचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा वेगळा आहे. या दोन्ही सिद्धांतात आधारभूत प्रमाणे इतकी भिन्न आहेत की त्यांच्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष समान असणे शक्य नाही. हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत. हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. उलटपक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही. ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा अनुवांशिक आहे. आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मजन्मांतरी चालू राहते. बौद्ध धर्म आत्माच मानित नसल्यामुळे हे बौद्ध कर्मसिद्धांतास लागू होत नाही. देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे. देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही, आत्मा देहातून निघून जातो, ही विधाने बौद्ध सिद्धांताला लागत नाही. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म केले तर त्या कर्माचे दोन पदरी परिणाम होतात. त्याचा पहिला परिणाम कर्त्यावर होतो आणि दुसरा परिणाम आत्म्यावर उमटणारा ठसा. कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा कर्त्याच्या आत्म्यावर ठसा उमटतो म्हणजे संस्कार. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक ठसे छाप उमटलेले असतात आणि हे छाप त्याच्या पुढील जन्मी आणि स्थिती ठरवत असतात. हिंदूचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्मसिद्धांताशी विसंगत आहे. वरील कारणास्तव बौद्ध कर्मसिद्धांत आणि हिंदू कर्मसिद्धांत हे एकच असू शकत नाही. म्हणून हे दोन्ही एकच आहेत असे मानणे केवळ मूर्खपणाचे ठरेल. जास्तीत जास्त इतकेच म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध रहा.